List the distance of the point capital A 10,7 from the circle x square plus y square minus 4x minus 2y minus 20 is equal to 0 is the length of segment AM. If MM dash is the diameter of the circle, then the lengths of AM and AM dash are respectively. Okay. नेमकं काय दिले बघा, एक पॉइंट आहे A 10,7 फ्रॉम द सर्कल पासून जे डिस्टन्स आहे सेगमेंट AM ते सगळ्यात लिस्ट डिस्टन्स आहे. म्हणजे ज्यावेळी बघा तुम्ही एखादा सर्कल ड्रॉ केला आणि फ्रॉम द पॉइंट पासून जर आपण या सर्कल पर्यंतचे डिस्टन्स घेतले, ओके, तर यातलं लिस्ट डिस्टन्स जर बघितलं आपण तर बघा हे सगळ्यात लहान डिस्टन्स आहे जे ॲक्च्युली डायमीटरवरती, म्हणजे सगळ्यात लहान डिस्टन्स जे आहे तुम्हाला फ्रॉम द पॉइंट टू द सर्कल ते हे मिळेल. ओके, म्हणजे तुम्हाला देताना जे लिस्ट डिस्टन्स आहे ते AM असं डिनोट केलेलं आहे. ओके, अँड MM डॅश डायमीटर आहे. हे समजा सर्कलचा हा सेंटर एक C घेतला तर MM डॅश डायमीटर असल्यामुळे M डॅश या ठिकाणी आला. आता तुम्हाला जे डिस्टन्स विचारलेलं आहे बघा क्वेश्चन मध्ये ते AM अँड AM डॅश विचारलेलं आहे. ठीक आहे, काय करता येईल बघा आता की AM डिस्टन्स म्हणजे पहिल्यांदा बघा सेंटर तर तुमचा काय दिलेला आहे बघा -4, -2x दिलेला आहे, दॅट इज 2 ने डिवाइड करा, त्याचा साइन बदला 2,1. सेंटर मिळाला आपल्याला 2,1. हे डिस्टन्स R आहे, हे डिस्टन्स R आहे. आपल्याला AM डिस्टन्स काढायचं आहे. तर AM डिस्टन्स कसं काढणार बघा, तर A चा पॉइंट ऑलरेडी दिलाय तुम्हाला 10,7. तुम्ही एक काम करू शकताय की A पासून C पर्यंत डिस्टन्स, A पासून C पर्यंत डिस्टन्स दॅट इज CA, त्यातून हे R डिस्टन्स जर सबट्रॅक्ट केला आपण तर रिक्वायर्ड आपल्याला AM डिस्टन्स मिळून जाईल. ओके, डिस्टन्स असल्यामुळे आपण त्याला मॉड टाकूया. सिमिलर वे आपल्याला AM डॅश डिस्टन्स काढायचा आहे. तर AM डॅश डिस्टन्स कसं मिळणार बघा आपल्याला, आपण CA डिस्टन्स तर फाइंड केलेलंच आहे, त्याच्या पुढचं हे डिस्टन्स R ते प्लस R करूया, म्हणजे AM डॅश डिस्टन्स पण मिळून जाईल. ओके, आता आपल्याला R लागणार म्हणजे सर्कलची रेडियस लागणार. ती सर्कलची रेडियस बघा काय येणार फॉर्म्युलाप्रमाणे G² प्लस F² मायनस C ऑलरेडी मायनस आहे, प्लस झाला तर 25चं स्क्वेअर रूट हे 5 आलं, R5 मिळाला. आणि CA डिस्टन्स एक आपल्याला फाइंड करावं लागणार आहे. ते डिस्टन्स तुम्ही इझिली फाइंड करू शकताय, 2 पॉईंट मधलं डिस्टन्स आहे, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करूया. 10 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर 7 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज 64 प्लस 36 10 मिळाला. CA मिळाला, R मिळाला, व्हॅल्यू इथं पुट करूया. CA किती आहे 10, R 5 आहे, 10 प्लस 5 दॅट इज हे 5 10 झालं, ऑप्शन सॉरी हे 15 होईल ना, 10 प्लस 5 15, ऑप्शन नंबर C इज करेक्ट.